उन्हाळ्यामध्ये लिंबांचा दर हा खूपच महाग असतो आणि लिंबू सरबत तर प्रत्येकाच्याच घरी होतं। मग अशातच जरी तुमच्या घरी आता लिंबू नसलं तरीही दुपारचा सरबत हा होणारच। नमस्कार, मी ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथं मी 3 मध्यम आकाराची लिंब घेतलेली आहेत, जी खूप चांगली रसाळ आहेत। चांगली पिकलेली लिंब आपल्याला घ्यायची आहेत। आपण इथं लिंबू सरबतासाठी प्रीमिक्स बनवत आहोत। अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे, जी तुम्ही कधीच बघितली नसेल, तुम्हाला कोणी आजपर्यंत दाखवलीही नसेल। आता ही लिंब कट करून घ्यायचेत आणि आपल्या प्रत्येकाच्याच घरात लिंबू पिळण्यासाठी असं हे यंत्र असतं। त्याच्या सहाय्याने लिंबाचा रस हा एका प्लेटमध्ये पिळून घ्यायचा आहे। अजिबात बी आपल्याला या रसामध्ये पाडायची नाहीये। बघा, अगदी व्यवस्थित रीतीने। जर तुमच्याकडे असं काही नसेल तर तुम्ही एका पेल्यामध्ये वाटीमध्ये रस काढून नंतर तो गाळणीने गाळून घ्या। आता तुम्ही बघू शकता लिंब किती रसाळ आहेत। 3च लिंबांचा रस हा खूप चांगल्या प्रकारे इथं निघलेला आहे। लिंब अगदी व्यवस्थित पिळून घ्यायचेत। अगदी त्यातला पूर्णपणे रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। नंतर काय करायचं, एक मोठी प्लेट घ्यायची आणि जशी साखर याच्यामध्ये बसेल अशी साखर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची। बसेल तेवढीच। मला इथं 2 ग्लासच्या आसपास साखर लागलेली आहे, कारण मिश्रण जितकं ओलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला साखर ही हळूहळू त्याच्यामध्ये घालायची आहे। तुम्ही बघू शकता भांड पसरट असावं। आता माझ्याकडून काय झालंय मी तुम्हाला नंतर दाखवेलच की भांड जरा छोटं झालेलं, तर मी काय केलंय, एका दुसऱ्या प्लेटमध्ये अर्धा पोर्शन याचा डिवाइड केलेला आहे आणि तो सुकवून घेतलेला आहे। आता काय करायचंय, हे आपल्याला फॅनच्या हवेखाली 4 ते 5 दिवस सुकवून घ्यायचंय। अजिबात उन्हामध्ये ठेवायचं नाहीये, कारण उन्हामध्ये ठेवलं की साखर ही विरघळते। आता बघा, पहिल्या दिवशी हे असं मिश्रण झालेलं आहे। मला हे सुकवायला 5 दिवस लागलेले आहेत। तुम्ही बघू शकता मिश्रण किती ड्राय झालेलं आहे। मिश्रण चांगलं ड्राय असावं, अजिबात त्याच्यात ओलसरपणा नसावा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण जे आहे, म्हणजे हे साखर आणि लिंबाचा जो रस आहे वाळवलेला, आपण ती साखर पूर्णपणे चांगली वाळली की मिक्सरला अशी ही बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, जर साखर चांगली वाळलेली असेल तर मिश्रण चांगलं बारीक होतं, नाहीतर मग ओलसर राहतं। आता मी हे सगळं एका प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता याच्यात मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। इथं मी 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे, जेणेकरून आपल्या सरबताला टेस्ट छान येते। त्याच्यानंतर अर्धा चमचा इथं मी काळी मिर पूड घातलेली आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता लिंबाचा जो वास आहे तो पूर्ण घरभर पसरलेला आहे। इतका याला मस्त असा सुगंध आलेला आहे। खूप छान सुगंध येतो हे वाटल्यावर। लिंबाचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे अगदी छान वाटतो, छान लागतो। आता काय करायचंय, काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्याच्यात हे प्रीमिक्स अगदी व्यवस्थित एक 5 ते 6 महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवायचंय। मग आता कुठलाही पाहुणा आलेला असू द्या किंवा घरातल्या मंडळींची दुपारची इच्छा झालेली असू द्या, त्यांना तुम्ही सरबत बनवायला कधीच नाही म्हणणार नाही, मग लिंबाचा दर कितीही महाग असू द्या। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित रीतीने हे प्रीमिक्स अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होतो। तुमचा वेळ वाचतो, त्यासोबतच तुमचे पैसे देखील वाचतात आणि अगदी कसलीही झंझट नाही। व्यवस्थित रीतीने अगदी आपण 1 ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 चमचाभर प्रीमिक्स टाकायचं। तुम्ही याच्यातच पुदिन्याची पाने देखील टाकू शकता आणि थोडंसं लिंबू कापून देखील टाकू शकता।
थंड पाणी घ्यायचं, आईस क्यूब घ्यायच्या, चांगलं मिक्स करायचं आणि पाहुणे असू द्या नाही तर घरचे असू द्या त्यांना प्यायला द्यायचं. अगदी काही सेकंदांमध्येच तयार होतो आपला लिंबू सरबत. आपला वेळही जात नाही, पैसेही वाचतात आणि आपल्याला चवही घेता येते. मग या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील असं प्रीमिक्स तुमच्या घरी नक्की बनवून ठेवा. तर माझी ही आजची तुम्हाला आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि ही जर रेसिपी प्रीमिक्सची तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, भरभरून लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. काही मिनिटांमध्येच, काही सेकंदांमध्येच तुम्ही हे सरबत पिऊन फस्त कराल. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.